आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, इंटरनेटची वायर कापायची. अहो पण मग ते हात लावलं तर ते शॉक लागल ना. नाही लागत ग, आणि लागलं तर लागू दे. बोलताय हो प्रीतम साहेब. बरं मला एक सांगा, तुम्हाला माहित आहे का कसं करायचं ते? पारू, हे माझं रोजचं काम आहे का? आता आज जाऊन बघूया ना, इकडे तिकडे काहीतरी करू. आपलं मोटिव्ह काय आहे? काही करून इंटरनेट बंद करायचं बस. हो पण प्रीतम प्रीतम आई, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. बोल ना. आई, त्या व्हिडिओमध्ये नवरा येणार. आदित्य, थांब जरा. हा व्हिडिओ झाला की बोलू ना आपण. काय झालं प्रीतम सर? हो, कापलं का? कापतोय पण आई, कुठली कशी काय कापायचं? नो यार, मी आधीच सांगायला हवं होतं आईला. हे अशा प्रकारे जर आईला कळलं तर तिला त्रास होईल. कदाचित आई परत माझं तोंड सुद्धा बघणार नाही, किंवा अजून काहीतरी स्ट्रॉंग डिसिजन घेऊ शकते, आणि माझ्यामुळे पारू सुद्धा अडकेल. देवा, आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलं नाही, पण आज प्लीज हेल्प कर. एवढ्यात नेट केला? तुम्ही इंटरनेट कट केलं ना? का केलं तसं? ऍक्च्युली आईने हरीश आणि पारू याच दोघांच्या वेडिंग शूटसाठी परमिशन दिली होती, आणि सगळं ओके सुरू होतं, पण वेळेस हरीश कुठेतरी गायब झाला आणि गोष्टी इतक्या वर्स्ट झाल्या ना की नाईलाजाने दादाला मॉडेल म्हणून उभं राहावं लागलं. पण वहिनींनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या, पारू सोबत हरीश असेल तर, आणि तरच हे शूट होईल म्हणून. पण आपल्या कंपनीचं नुकसान झालं असतं ना, आणि कंपनीचं वाटेल ते नुकसान किर्लोस्कर बेअर करू शकतात प्रीतम, पण ही फसवणूक केलेली वहिनींना नाही चालत. जेव्हा हे सगळं वहिनींना कळेल तेव्हा म्हणूनच आम्हाला तुमची हेल्प हवी आहे. तुम्ही ना प्लीज आत्ता आईला काय सांगू नका. एकदा का आम्हाला कळलं ना की एक्झॅक्टली काय झालेलं हरीश सोबत, तर मी आणि दादा स्वतः सगळं जाऊन खरं सांगू आईला. पण तुमच्या प्लॅनिंग नुसार हे जर झालं नाही तर त्याचे परिणाम किती वाईट होतील हे माहिती आहे तुम्हाला? प्लीज प्लीज आत्ता आम्हाला हेल्प करा. फक्त शूटिंगला हरीश सरांच्या जागी आदित्य सर बसले म्हणून जर परिस्थिती हाताबाहेर जाणार असेल तर मग माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राबद्दल कळलं तर काय होईल? ठीक आहे, मी स्वतःहून कोणाला सांगणार नाही, आणि तुम्हाला वाटेल ती मदत करायला मी तयार आहे. थँक्यू सो मच काका. पण वहिनींनी मला समोरून विचारलं
तर मी लपवून ठेवू शकणार नाही. जे काही आहे ते मी खरं सांगेन. हे बघ दादा, या सगळ्यात तुझ्या एकट्याची काही चूक नाहीये. जे काही केलंय ना ते आपण दोघांनी मिळून केलंय. हा, त्यावेळेला आपल्याकडे ऑप्शन्स नव्हते ना. हा, मग तेव्हा नव्हता ना ऑप्शन, आता आहे ना. अजूनही का खोटं बोलतोय आपण? चल चल, आपण आईला सगळं खरं. थांब थांब, शांत. हे बघ, ते पॉसिबल नाही आता. का पॉसिबल नाहीये? किती उशीर झालाय सांगायला. दादा, तुला माहिती आहे आईचं तिथे काय सुरू आहे? अरे, ती तुझ्या लग्नाचं प्लॅनिंग करते. तिच्या लग्नासाठी खाली डिझायनर साडी आणि दागिने घेऊन आला. पारू, तुला आईने खाली बोलवलं. दादा, हं? पारूच्या लग्नाला घेऊन ना आई खूप एक्साइटेड आहे. ती खुश आहे यार. आणि आपण हे सगळं सांगून तिला परत दुखी करणार आहोत का? आय नो इट्स डिफिकल्ट. हा, आपल्याला योग्य वेळेची वाट बघावीच लागेल दादा.